नमस्कार. पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी व्हिडिओ येतात, पण त्या व्हिडिओ ह्या दर्जेदार आणि आपल्याला समाजासाठी काहीतरी उपयुक्त असतात असा कंटेंट ह्या चॅनलच्या माध्यमातून दिला जातो. फक्त आपल्याला एक विनंती करेल की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी आशा व्यक्त करते, कारण आपल्याला आज समाजामध्ये अशा गोष्टींची गरज पडते किंवा अशा व्हिडिओंची गरज पडते. ही खरंच खूप शोकांतिका आहे. तर आजचा माझा टॉपिकच तो आहे. बघा, आपण दररोज समाजामध्ये वावरत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर माझा हा जो मुद्दा आहे तो मी जो सांगते आहे तो खरोखर कसा आहे हे नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल एवढी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतभरामध्ये आपल्याला ग्रंथसंपदा, आपल्याला संत साहित्य ज्याला आपण म्हणू आता समाज प्रबोधनासाठी आपण जर पाहिलं तर शिवपुराण हे खूप मोठं माध्यम हे तुम्ही पूर्ण देशभरात पाहतात. त्याच पद्धतीने कीर्तन हे देखील खूप मोठं माध्यम आहे आणि अगदी गाव पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या कथा होतात, वेगवेगळ्या प्रकारचे पारायण होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे सत्संग होतात. खूप सारे धार्मिक कार्यक्रम हे प्रबोधनासाठीच आपल्याला केले जातात आणि आपल्याला जी ग्रंथसंपदा किंवा जे आपल्याला संत साहित्य लाभले तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जीवनात कसं घडावं, आपलं जीवन कसं असावं अगदी उत्तमरित्या आपल्याला सांगितलेलं असेल. जेणे कोणी गीता वाचली असेल किंवा समजले असेल तर गीता देखील आपल्याला जीवनात आपण कसं जगावं हेच आपल्याला हा ग्रंथ सांगतो. हा ग्रंथ आपल्यासाठी खूप पवित्र असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपण धार्मिक दृष्टीने पण पाहतो, पण आपण एक अध्यात्म दृष्टीनं पाहतो, पण एक दुसऱ्या दृष्टीनं जर तुम्ही पाहिलं तर गीता आपल्याला जीवनाचं सार शिकवतं, म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नेमकं काय म्हणणार आहे किंवा माझं काय मत आहे. तर जर एवढं प्रबोधनाचं साधन, एवढे माध्यमं जर आपल्या पूर्ण देशभरात असतील, आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात चालत असतील, असे उपक्रम राबवले जात असतील, तरी विचार करण्याची गोष्ट आहे. आजची सून सासूला आई का म्हणू शकत नाही किंवा आजची सासू सुनेला मुलगी म्हणून का बघू शकत नाही, का आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. विचारलंय कधी आपल्या मनाला? आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो, खूप लोकांना आपण भेटत असतो. आपल्याला जेव्हा कोणी विचारलं की तुमच्यात परिवर्तन झालं का, ते तर तुम्ही फक्त बोलून दाखवता, पण आपल्या मनाला विचारा, ते आपण कृतीतनं दाखवतो का? तुम्ही एका सुनेला विचारा, अगदी कथेचा कार्यक्रम उद्या, कीर्तनाचा कार्यक्रम उद्या, त्याच्यानंतर एका सुनेला विचारा आणि विचारल्यानंतर ती सून तुम्हाला फक्त हो सांगेल, हो आमच्यात परिवर्तन झालं, पण ते तिच्या कृतीतनं जाणवतं का? तोच प्रश्न सासूसाठी देखील आहे. मी सुनेची बाजू घेणार नाही, सासूची बाजू घेणार नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की आज जर आपल्या भारतासारख्या विशालकाय देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये जर एवढे समाज प्रबोधनपर, एवढे वेगवेगळे मोठे कार्यक्रम, आपल्याला एवढं व्यासपीठ लाभलेलं असताना जर आपण मोठ्या संख्येने तिथं जात आहोत, तर मग आपले हे जे दोन नाते आहेत याच्यामध्ये दुरावा का? अगदी जावई सासूचं देखील अशाच पद्धतीने आपण म्हणता येईल. कुठलाच जावई हा सासूसाठी मुलगा नसतो आणि कुठल्या जावईसाठी सासू ही आई नसते. हे देखील तेवढेच दोन नाते आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आज कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीत देखील हाच प्रकार घडत आहे की आपण एवढ्या मोठ्या मोठ्या कथांना बसतो, अगदी कथेचे यजमान देखील लोक होतात. पण विचार करा, तुम्ही शहरात राहणारी जी मुलं असतात, तुमचे मुलं जेव्हा गावाकडे येतात तेव्हा त्या मुलांना त्यांचा जो डायग्राम असतो किंवा त्यांचं पिक्चर काढण्याचं जे असतं किंवा तो कार्डशीट पेपरवर जेव्हा चित्र काढतो तर त्याला फक्त चौकोन किंवा त्रिकोण माहिती असतो, त्याला कुटुंब माहिती नसतं, त्याला आजी बाबा, मामा मामी, काका काकू हे नाते माहीत नसतात. का? कशामुळे? तर याचा परिणाम का होतं हे? आपल्यासारख्या देशामध्ये जर एवढे माध्यमं आहेत तरी आजच्या नातवाला आजी बाबा सांगावं लागते. मग हे कुणाकडनं होतंय? मग आपण एवढं बसतो, आपण एवढं ऐकतो, मग ते जातं कुठं? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. हा विचार करा, आपल्या मनाला विचारा तुम्ही हा प्रश्न. आपल्या पुरातन जर तुम्ही भारतामध्ये गेला तर आपले 15-15, 20-20 कुटुंब एकत्र राहत होते. त्यावेळेस एवढे 20 कुटुंबाचा एवढा मोठा विस्तार होता, तरी त्या मुलाला सगळी नाते सगळं अगदी क्लिअर होतं. पण आत्ताच्या फक्त एकाच मुलाला अगदी छोटं कुटुंब देखील त्याला माहीत नसतं. त्याचं कुटुंब म्हणजे काय? फक्त आई बाबा, मम्मी पप्पा, याच्यावर त्याला कुटुंब माहिती नसतं. आई ही संस्कृती गेली, आता आई म्हणायला कोणीच तयार नाही.
हा तर खूप मोठा भाग आहे, मग विचार करण्याची गोष्ट आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त जी फॅक्ट आहे किंवा आज समाजामध्ये काय चालू आहे याच्यावरचा माझा प्रश्न होता आणि हा प्रश्न मी तुम्हालाच विचारलेला आहे. खूप विचार करण्याची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी याचं विचार मंथन करावं. आजच्या काळामध्ये आपल्याला आपले एकाकीपणा का आलेला आहे, आपलं कुटुंब विभक्त होत आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग आता आपण खूप मोठ्या प्रमाणात आपलं प्रबोधन झाल्यावर देखील आपल्यावर जर फरक पडत नसेल किंवा आपल्या विचारांमध्ये कृतीतनं बदल होत नसेल तर विचार करण्याची गोष्ट आहे. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला विचार करण्यासाठीचा होता. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे माझं नवीनच चॅनल आहे आणि माझं आणखी एक मुख्य चॅनल आहे ॲक्टिव्ह अंगणवाडी. तर त्या चॅनलच्या माध्यमातून मला वेगळ्या गोष्टी सांगता येत नाही, परंतु ह्या चॅनलच्या माध्यमातून मला जे पटेल, जे मला वाटतंय समाजामध्ये ते मी मांडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की ताई बरोबर बोलता आहे तर थोड्या 2 ओळीमध्ये जर कमेंट दिली तर खूप बरं होईल. लाईक जर केलं तेवढा माझा उत्साह वाढेल आणि नवनवीन गोष्टी किंवा नवनवीन विषय तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.